हे एव्हरीवन, तर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चिकन अंगाराची रेसिपी. खूप छान. आणि असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर त्याच्यासाठी मी सगळे खडे मसाले घेतले आणि ते थोडेसे रोस्ट केले. त्यानंतर मी त्याचा एक पावडर बनवला आणि मग त्याच्यानंतर एका साईडला कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकून तो ओनियन चांगल्या प्रकारे फ्राय केला. त्याच्यामध्ये 2 टमाटे टाकून त्याची एक फाईन पेस्ट तयार केली. त्यानंतर एका बोलमध्ये मी सगळे स्पायसेस घेतले, जसं की लाल तिखट, हळद, धनिया पावडर, चिकन मसाला, ब्लॅक पेपर पावडर, जिरा पावडर, ते सगळं घेतलं मी. आणि त्याच्यामध्ये मी दही टाकलं. दही टाकून मी ती चांगलं व्यवस्थित एकदम मिक्स केलं, कारण की ते मसाले एकदम दहीमध्ये मिक्स झाले पाहिजे. तुम्ही जर चांगले मिक्स वगैरे केले तर त्याचा फ्लेवर पण येतो आणि दहीतला थोडा आंबटपणा कमी देखील होतो. तो मसाला जो पण मिक्स केला होता तो सगळा मी चिकनमध्ये टाकला आणि जे मी ओनियन आणि टमाट्याचं पेस्ट केली होती ते सगळं मी त्याच्यामध्ये टाकून दिलं. चांगल्या प्रकारे मिक्स केलं. त्यानंतर मी जे काही खडे मसाला वाटून घेतला होता तो देखील त्याच्यामध्ये टाकून दिला. सगळा पावडर त्याच्यामध्ये टाकून दिला आणि व्यवस्थित मिक्स वगैरे केलं. चांगलं मिक्स केल्यानंतर फ्लेवर जातो पूर्ण चिकनमध्ये आणि चिकन अजून जास्त छान लागतं. सो त्याच्यानंतर मी कांदा जो फ्राय केलेला होता तो थोडासा मी त्याच्यावरती टाकला. टेस्टनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. त्यानंतर मी त्याला 4 घंटे मॅरिनेट करायला ठेवलं आणि ज्या कढईमध्ये मी कांदा फ्राय केला होता त्याच कढईमध्ये मी ते बनवलं आणि थोडासा फूड कलर टाकला. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. बाय बाय.